नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचं मॉर्निंग रुटीन नेहमीप्रमाणे तसंच होतं सेम. आणि मस्त वॉकिंग करून आलो आम्ही आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यावर आता बाकीचं आवरायला घेते कामं. आता सध्या हिवाळ्याचे कडधान्य पण खाल्ले गेले पाहिजे म्हणून मग अधूनमधून असे वटाणे, चवळी, कधी मूग असे मी भिजायला टाकून देते आणि नंतर मग त्याची भाजी किंवा उसळ असं आपल्याला करता येतं. तसंही भाज्या पण खूप स्वस्त येत आहेत आता, पण तरीही ह्या गोष्टी पण आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला पाहिजे यांचा. तर एक तुम्हाला दाखवते मी तिथं की गॅस तुम्ही दूध थोडंसं ओतू चाललं गेलेलं आहे आणि ते माझं पुसायचं राहिलेलं आहे. आणि ह्या आधी पण मी अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या, जसं की आता संध्याकाळपर्यंत मी पार्लरमध्ये होती काल आणि त्याच्यामुळे हे सगळे भांडे माझे राहून गेले आणि ते मग आता मला आज सकाळी धुवून घ्यायचे. तर हे खूप नॉर्मल आहे ही गोष्ट, इतकी म्हणजे आपण म्हणतो तशी नाही आहे की मी जर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर मग याचा अर्थ असा नाही की माझ्याकडून मी सगळी परफेक्टच आहे असं मला तुम्हाला कधीच दाखवायचं नाही व्हिडिओमधून. नेहमी मी जसं असतं जे जे माझं रुटीन असतं तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि असं पण कोणत्याच स्त्रीचं नसतं, कोणत्याच महिलेचं असं नसतं की रुटीन एकदम परफेक्ट जसं आज आहे तसंच उद्या राहील असं कोणाचंच नसतं. प्रत्येक दिवशी प्रत्येक रुटीनमध्ये आपलं काही ना काही चेंज होतच राहतं. कोणीतरी येतं, काहीतरी नवीन काम निघतं, बरेचसे कामं एक्स्ट्राचे निघतात, काही वेळेला काही कामं कमी पण निघतात, असं पण असतं. बऱ्याच वेळेला आता माझं ठीक आहे, पार्लरमध्ये क्लायंट्स आले आणि त्याच्यामुळे माझे रात्रीचे वगैरे भांडे राहून गेले. खूप थकली होती आणि त्याच्यामुळे मग म्हटलं आता राहूच देते, उद्या सकाळीच धुवेल म्हटलं. आणि हे खूप नॉर्मल आहे. जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या कामामध्ये बिझी असू तर तो वेळ जर आपला तिकडं जातोय तर मग इकडचं काम आपलं थोडंफार पेंडिंग होऊ शकतं किंवा काही. असं मला एकच सांगायचं आहे याच्यामधून, एवढं सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपलं असं मी कधीच दाखवत नाही तुम्हाला व्हिडिओमधून की हे मी म्हणजे आर्टिफिशियल किंवा मग ॲक्ट आपण म्हणतो त्याला, माझं जे काही रुटीन आहे ते ॲक्ट आहे किंवा मी फक्त व्हिडिओसाठी करते असं कधीच दाखवत नाही मी. इवन तुम्ही म्हणजे आता तुम्ही कसं काय विचारणार म्हणा, पण जे कोणी आधीचे माझे व्हिडिओ बघतात, ज्या ठिकाणी आम्ही आधी राहिलेलो आहोत आणि तिथं तेव्हा माझे व्हिडिओज नव्हते, त्या कोणी ताई पण माझे व्हिडिओ बघत असतील ना, त्यांना पण म्हणजे त्यांना तर नक्कीच लक्षात येईल की माझं रुटीन आधीपासून असंच आहे आणि माझं जे काही आहे स्वभाव तो पण असाच आहे. असं नाही की खूप म्हणजे फक्त ॲक्ट म्हणून मी व्हिडिओ काही करते असं काहीच नाही आहे. कारण कालच्या व्हिडिओला ना सिम्बाला मी पोळी टाकत होती तर त्याच्यावरून एका ताईंची कमेंट आली की तुमचे व्हिडिओ जे आहेत ना, म्हणजे तुम्ही ॲक्ट करतात, म्हणजे याच्यावरून तुमचा स्वभाव लक्षात आला की सिम्बाला तुम्ही कशी पोळी टाकताय किंवा काय त्याच्यावरून. काही जण म्हणे डॉगीला जे असतात ना ते मुलासारखं वागवतात. तर कसं आहे ना ताई, प्रत्येकाचं जे विचार असतात ते वेगवेगळे असतात. आम्ही मुलांनाच मुलांसारखे वागवतो, डॉगीला आम्ही प्राण्यासारखंच प्रेम देतो आणि वास्तविक पाहायला गेला तर तो डॉगी जो आहे ना आपला, त्याला आपण फक्त लहानपणी असं आपल्या इथं दूध वगैरे देत होतो म्हणून तो आपला असा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याला आम्ही बांधून ठेवत नाही, तो सगळीकडे फिरतो आणि बाहेर त्याला जे खायचं ते खातो. म्हणजे जसं की डॉगीचं खाणं आपण म्हणतो ना, पक्षी मारून खाणं किंवा काय असं असतं आणि ते डॉगी खातो आपला. आणि तुम्हाला माहिती आहे की आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत आणि शिवाय कुत्र्याची जी लाळ असते ती इतकी विषारी असते, त्याचे केस इतके विषारी असतात त्याच्यामुळे ना आपण त्याच्या भांड्याला किंवा मग त्याला हात लावायच्या आधी ना विचारपूर्वकच लावायला हवं त्याला हात वगैरे. आणि जे लोक मुलाप्रमाणे ठेवतात ना डॉगीला किंवा काय, तर त्यांचे जे डॉगी असतात ते घरात राहतात, ते बाहेर निघत नाही, त्यांची ते नियमित अंघोळ वगैरे करत असतात. आणि म्हणून मग ते त्यांच्या डॉगीला घरामध्ये राहू देतात, परत मग त्यांना हाताने खाऊ घालतात किंवा काय. तर हे त्यांची चॉईस असते. आता आमचा डॉगी असा आहे की तो बाहेर सगळीकडे फिरतो आणि मेन म्हणजे मला आवडत नाही, आपल्या स्वामींनी नाही सांगितलं आहे की प्राण्यांना बांधून ठेवणं किंवा काय असं. म्हणजे काही गोष्टी असतात त्या आपण पाळायच्या असतात. डॉगीचं आयुष्य त्याचं स्वच्छंदपणे जगणं, बाहेर फिरणं हे असतं, त्याच्यामुळे मला त्याला बांधून ठेवायला अजिबात आवडत नाही आणि म्हणून तो सगळीकडे फिरतो. आणि मी कधी दाखवत पण नाही. मेन म्हणजे सिम्बाला तर मी रोज सकाळ संध्याकाळ पोळी टाकत असते, पण मी कधी नेहमी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर पण नाही करत ही गोष्ट. आणि काल केली तर त्या ताई मला डायरेक्ट म्हणत होत्या की तुमचे व्हिडिओमध्ये ॲक्ट असतो म्हणे.
आणि काय गड्या बरंच काहीतरी होतं. ठीक आहे, जाऊ दे. पण मला तुम्हीच सांगा की मी कुठल्या गोष्टी अशा ॲक्ट म्हणून करते व्हिडिओमध्ये. सगळं तर माझं जे नॅचरल असतं तेच दाखवलेलं असतं आणि मला ॲक्टिंग करायला आणि त्याच्यानंतर ॲक्टिंग करून व्हिडिओ शूट करायला एवढा वेळ पण नाही मला. जे काही करते मी ते शूट करण्यासाठी सुद्धा मी बऱ्याचदा व्हिडिओ तुमच्यासोबत येत नाही आणि वेळ नसल्यामुळे मी ते शेअर पण करत नाही. पण ठीक आहे, आता त्या ताईंना तसं वाटत असेल तर ते त्यांचा प्रश्न आहे. पण मी माझी एक सांगते तुम्हाला की माझा काही ॲक्ट नसतो, काही नसतं. जे आहे ते रिअल असतं, नॅचरल असतं आणि तेच तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि तसं ॲक्ट करायचं असतं ना तर खूप जास्त चकाचौंध वगैरे असं सगळं नेहमी आवरलेलं घर, पसारा नसलेलं घर असंच मी तुमच्यासोबत दाखवलं असतं, तसंच शेअर केलं असतं नेहमी. बरं, आता सांगण्याचं पण एक असतं बरं का. जसं की नंदिनी ताईंनी कसं सांगितलं, व्यवस्थित कमेंट केली त्यांनी आणि ते मला समजून गेलं आणि मला लक्षात येऊन गेलं. पण ह्या ताईंचं असं म्हणणं आहे की माझा आर्टिफिशियल ॲक्ट असतो म्हणे. बरं ठीक आहे, असो. बऱ्याचशा ताई माझ्या 1-1, 2-2 वर्षापासून व्हिडिओज बघताय. त्या ताई मला नक्की कमेंट करून सांगतील की माझे व्हिडिओमध्ये आर्टिफिशियल ॲक्ट असतो की नसतो असं म्हणून. असा छोटासा व्हिडिओ होता आज. भेटूया आपण. बाय.